मित्रांनो आज भाऊबीज होतं. भाऊबीजेला आमच्या दिदीच्या गावाला आलतो मी बेळगावला. आणि कधी मी असं डबा धरत नाही. माझ्या दिदीसाठी आमच्या दिदीला फराळ द्यायचं म्हणलं आमच्या घरचा, म्हणून मी असं डबा भरून फराळ घेऊन आलोय. तेवढा माझ्या भावानं बघा इथं बिस्किट आम्ही खाण्यासाठी बिस्किट आणलेलो, पण माझ्या भावानं म्हणला जरा इथल्या बेळगावच्या कुत्र्यांना द्यावं म्हणलं, यांना कोण घातलं का ना माहित नाही म्हणला. म्हणजे कुत्र्यांना देऊन टाकला. मला पण भारी वाटलं, माझा भाऊ पण जरा सुधारला वाटलं जरा. बघा तोंड कसं वाटते बघा तिचं. तेवढं आमची दिदी बघितलं वाटलं बघा कसं करते. आलास आलो मग बारक्या भावाला भेटा गेली. जरा मला नाराज वाटलं, राहू दे म्हटलं, आपण काय आता पेढं खाय मिळतात म्हणलं तर भाऊबीज आहे. तेवढं मग दिदी आमची रांगोळी वगैरे काढून घ्यायला लागली बघा. आम्हाला घरात जरा आनंद वाटलं बघण्यासाठी. तेवढाच बघा इथं इबती पट्टा मी कधी लावत नाही जास्तीत जास्त. काय आमची दिदी आम्हाला इबती पट्टा ओढायला लागली. भाऊ पण आज बघा वर ओढतोय. आज भाऊ पण कधी ओढत नाही, आज ओढलाय. मग इकडे आमची दाजी पण बघा, दाजींना पण आमची दिदी ओढली इबती पट्टा. तितक्यात तुम्हाला सांगतोय मित्रांनो की आम्हाला तितक्यात झणझणीचं आम्हाला जेवण भेटलं मित्रांनो. खीर वीर भाजी बिजी सगळं होतं मित्रांनो. बघा आता बेळगावमध्ये आम्ही घरला यायला तेवढं ते मित्रांनो इथं बघा आर्मीच्या गाड्या पण निघालतात. इथं बेळगावमध्ये आलेलं असं वाटतं की नाही अख्खं कर्नाटक नव्हं, अख्खं मला असं वाटतं की भारत आपल्या या बेळगावला ओळखते. काय खरंच बेळगाव एवढं स्वच्छ आहे की नाही, खरंच लय स्वच्छ आहे आणि माणसं पण लय भारी तिथली. संध्याकाळी आमच्या गावात आल्यावर बघा इथं रायगड किल्ला बघा मित्रांनो, केवढा मोठा आमच्या गावात केल्यात. काय बघा रायगड किल्ला बघा भारी वाटते आपल्याला, पण एक करणं चेष्टा नाही. पोरं एवढे मेहनत केल्या जी काय जी करणार आहेत लय मेहनत करायला लागतात मित्रांनो. हे असं करा पाहिजे, ते तसं करा पाहिजे. फक्त आपण बघून फोटो करून जातोय का नाही, तिची मेहनत बघा कोण केले, असे किल्ले कोण केले त्यांना खरंच आपल्या मनापासून सल्यूट आहे. जय शिवराय.